शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची रविवारी सायंकाळी देवळाली कॅम्पमध्ये जाहीर सभा पार पडली. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारसह मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. कशासाठी मोदींना पंतप्रधान करायचं याचं एक तरी कारण NDA आघाडीवाले सांगतील का, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवळाली कॅम्प येथील सभेत उपस्थित केला. NDA आघाडीचे नेते मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मते मागत आहेत, मात्र महिलांची सुरक्षितता, देशातील वाढती महागाई, शेतमालाला मिळणारा भाव, देशाचं GDP, देशाच्या असुरक्षित सीमा, सुशिक्षित बेरोजगारांची होणारी लूट, देशातील विविध घोटाळे, नोकर भरती, 15 लाख रुपये खात्यात येणार होते, अबकी बार 400 पारचा नारा देतात, पण पुलवामात 400 किलो RDX आली, त्यात अनेक जवान शहीद झाले, याबद्दल ही लोक कुणीच काही कसे बोलत नाही, अशी जरी टीका सुषमा अंधारे यांनी देवळाली कॅम्पमधील सभेत विरोधकांवर केली. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ देवळाली कॅम्पमध्ये शिवसेना उभाटा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा सायंकाळी पार पडली. जुन्या मध्यवर्ती बसस्थानकावर पार पडलेल्या सभेत सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीकेची तोफ डागली. आपल्या 55 मिनिटांच्या भाषणात विविध मुद्द्यांवर विरोधकांचा समाचार घेतला. मनसेचे नेते पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागताना सुपारी 72 असा उल्लेख अंधारे यांनी भाषणात वारंवार केला. राज ठाकरेंवर वाईट दिवस आले आहेत असेही सांगून आपल्यावर टीका करण्याची वेळ राज ठाकरेंवर आली, यावरून त्यांच्यावर वाईट दिवस आलेत असेही त्या म्हणाल्या. ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओ लावून त्याचे प्रकरण उकरून काढले. त्यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, राज ठाकरे माझ्यावर व्यक्तिगत आरोप करत आहेत, मात्र मला रमेश किनी मृत्यू प्रकरणाचा व्हिडिओ लावायला भाग पाडू नका, कोहिनूर मिल आणि ईडीची नोटीस प्रकरणाबाबत बोलायला भाग पाडू नका, असाही खणखणीत इशारा सुषमा अंधारे यांनी दिला. राज ठाकरे वारंवार भूमिका बदलतात आणि सुपारी घेऊन इतरांची पाठराखण करतात, असाही आरोप त्यांनी आपल्या भाषणातून केला. सभेच्या प्रारंभी महापुरुषांच्या अर्धपुतळ्यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सभेस प्रारंभ झाला. सभेचे प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. त्यानंतर राजाभाऊ वाजे यांचे भाषण झाले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख केशव पोरजे, माजी आमदार योगेश घोलप, दत्ता गायकवाड, लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे आदींसह मित्रपक्षाचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते. गोष्टींची असते जाहिरात, वाईट गोष्टींची असते. टीव्हीवर तुम्हाला फार जाहिराती मोदींच्या दिसत आहेत. मोदी वाईट विचारांचे आहेत म्हणून जाहिरात करावी लागते. आम्ही जाहिरात करत नाही, आम्ही फक्त काम करतो. त्यांच्याकडे पैसा आहे, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा. का निवडणूक ही गरजेची आहे, का बदल गरजेचा आहे, का राजाभाऊ वाजेला निवडून आणायचं, तर राजाभाऊ वाजे नावाच्या एका माणसाला खासदार करायचंय म्हणूनच नाही, तर राजाभाऊ वाजेच्या रूपाने एक माणूस तिथे पाठवायचा आहे, जेणेकरून आतापर्यंत भाजपाने ईडी, CBI, इलेक्शन कमिशन, इथलं गृह खातं या ज्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा प्रभावित करून ठेवले आणि या सगळ्या स्वायत्त यंत्रणांना दडपणाखाली आणलंय. त्या सगळ्या यंत्रणा मुक्त करण्यासाठी म्हणून इथून राजाभाऊंना पाठवणं गरजेचं आहे. का ही निवडणूक गरजेची आहे? कारण भाजपा म्हणते 1 नेशन 1 इलेक्शन, ते संविधान बदलू पाहत आहे आणि संविधान वाचवणं आमची जबाबदारी आहे. 1 नेशन 1 इलेक्शन इज गोइंग अगेन्स्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन. When they are saying कि our agenda is 1 nation 1 election, we are saying no, our agenda is 1 nation 1 education. आमचा अजेंडा अदानी अंबानीच्या पोराला ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्याच दर्जाचं शिक्षण आमच्या गोरगरिबाच्या लेकरांना मिळालं पाहिजे, यासाठीची आमची धडपड आहे. म्हणून दादा हो मशाल पेटवायची आहे आणि मशाल पेटली आहे. मशाल पेटली म्हणून बुडाला आग लागली. इतकी तगमग 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 होते नुसती जीवाची. काहिली काहिली झाली आहे जीवाची. काय काहिली करायची ती करा. तुम्ही करार किती बी हल्ला, लय मजबूत आहे आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा किल्ला. काय ताकद लावायची ती लावा.
आम्ही खात्रीनं सांगतोय, आज विजय घोषित करतोय की या नाशिकचा खासदार हा खासदार राजाभाऊ गजे. काढा हो, मला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोलून. हे बोलताना कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, यात कुणावरही वैयक्तिक बोलायचं नव्हतं. जे जे मुद्दे मांडले ते माझ्या माणसांचे मांडले, माझ्या माणसांच्या जगण्याच्या वेदना सांगितल्या. पण तरी सुद्धा हे सांगताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. पण तरी कुणाला वाईट वाटलं असेल, दुखावलं गेलं असेल, कुणाचा उपवर्ध झाला असेल, चुकून माकून कुणाच्या जीवाला लागलं असेल, तर तुमच्या जीवाला लागणार नाही मला माहित आहे. कारण तुम्ही सगळी राजाभाऊच्या जीवातली माणसं आहेत. तर काय विषय नाही, तुमच्या जीवाला लागणार नाही. पण 4 दोन खबरे असतात. आप्पा हे म्हणते, आप्पा बघा की काय बोलली आप्पा. खबरे असतात. खबऱ्यांचं लय मोठं काय राजकारण नसतं, खबऱ्यांचं काय लय मोठं अर्थकारण नसतंय. खबरी बिचारे 30, 60, 90 हात बिर्याणी तेवढ्यावरच असते. पण तेवढे तरी का त्या विचाराचे करावं, आपण का नुकसान करावं. तर अशी काही जर खबऱ्यांना जर वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, तर अशा सगळ्या खबऱ्यांची, त्यांच्या एजंटांची, दारू पाजून मध्ये सोडणाऱ्या काही गद्दारांची, याच्यापैकी एकाचीही अजिबात माफी मागणार नाही. मला आत्ताच बोलायचं होतं, माझं हेच म्हणणं होतं, ठाम होतं. बोलून शब्द बदलायला मी काही राज ठाकरे नाही, सुषमा अंधारे आहे. ताकदीनं सांगते, येणाऱ्या 20 तारखेला मशाल पेटली पाहिजे. जे सगळीकडे सांगते ते इथं पुन्हा एकदा 1 नंबर पांढरे शुभ्र कपडे, पांढऱ्या शुभ्र कार इस्त्रीच्या टोप्या, जोकात साडी घालायची, नवी साडी घालायची, जोकात बाहेर पडायचं. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळली कॅम्प, नाशिक.